कोकणातील पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाला वृक्षतोड जबाबदार असून कोकणात कुऱ्हाडबंदीची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींमधून होतीये। त्याचप्रमाणे वनविभागाचे कोकणातील होणाऱ्या वृक्षतोडीला अभय असल्याच्या चर्चा देखील आता सर्वत्र ऐकायला मिळत आहेत। नमस्कार, मी प्रणाली भोसले, माझे कोकणमध्ये आपलं स्वागत। कोकणातील वृक्षतोड आणि पर्यावरण। कोकणातील पर्यावरणाला वृक्षतोडीचा असलेला शाप कोकणात कुऱ्हाडबंदी काळाची गरज का बनत आहे, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत सविस्तर। धरतीवरचा स्वर्ग म्हणजे कोकण। याच कोकणाची ओळख म्हणजे घनदाट जंगले आणि हिरवा शालू पांघरलेला सह्याद्रीचा डोंगर। मात्र गेल्या काही वर्षांपासून याच स्वर्गाला लाकूड माफियांचा शाप लागल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही वर्षांपासून म्हणजेच 2 दशकांपासून वृक्षतोडीचं प्रमाण कोकणात सर्वाधिक वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे। एका बाजूला प्रचंड जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा ह्रास होत आहे, तर शिवाय वन्य प्राण्यांच्या अधिवासाचा प्रश्न देखील निर्माण होतोय। उजाड डोंगर आणि वृक्षतोडीमुळे भकास झालेल्या जंगलांमुळे वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी तसेच अधिवासासाठी स्थलांतर करत आहेत। मुंबई गोवा महामार्गावर सांबर, बिबट्या, दुर्मिळ शिकारी मांजर, कोल्हा तसेच साळींदर अशा वन्य प्राण्यांचा मृत्यू अज्ञात वाहनांच्या धडकेनं झाल्याची नोंद आहे। अनेक वेळा लोकवस्तीमध्ये तसेच गावांमध्ये भर दिवसा देखील बिबट्यांचं दर्शन होत आहे, तर आणखी डुक्कर तसेच मोर आणि इतर जंगली प्राणी इकडे तिकडे पाहायला मिळत आहेत। कोकणामध्ये गेल्या 20 वर्षांपासून वृक्षतोडीचं प्रमाण सर्वाधिक वाढलंय। परिणामी अनेक ठिकाणी भूस्खलन देखील सुरू आहे। 3 वर्षांपूर्वी अतिवृष्टीमध्ये अनेक लोकांना भूस्खलनामुळे आपला जीव देखील गमवावा लागलाय। पर्यावरणाचा समतोल बिघडला असल्याचं पर्यावरण प्रेमींकडून सांगितलं जातंय। त्याचप्रमाणे महादेव गाडगीळ अहवालामध्ये देखील कोकणात कुऱ्हाडबंदीची गरज असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि त्याची अंमलबजावणी होणे देखील गरजेचं असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले। मात्र कोकणातील वृक्षतोड कोणाच्या आशीर्वादाने आणि कोणाच्या फायद्यासाठी होतीये, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। कोकणात कुऱ्हाडबंदी व्हावी यासाठी तत्कालीन मंत्र्यांची देखील कुऱ्हाडबंदीची मागणी होती। खेड तालुक्यातील पोचरे, वडगाव तसेच रायगड जिल्ह्यातल्या तळीये या ठिकाणी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन अनेक लोक गाडली गेली होती। याबाबत तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री रवींद्र वायकर यांनी देखील पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाला कोकणातील वृक्षतोड जबाबदार असल्याचं मत व्यक्त केलं होतं। तसेच या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आपण भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं। एवढंच नव्हे तर कोकणातून शेकडो ट्रक लाकूड मुंबईतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी जातात। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेकडून लाकडाची मोठी मागणी कोकणातून होताना पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर आपण स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मुंबईतील स्मशानभूमी इलेक्ट्रॉनिक करण्याचा प्रस्ताव देखील मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। असं झालं असलं तरी कोकणातील वृक्षतोडीवर काही प्रमाणात आळा बसेल असं त्यांनी यावेळी सांगितलं। मात्र सत्ता बदलल्यानंतर पुढे याबाबत काहीही कारवाई झाली नाही। माजी मंत्री रवींद्र वायकर यांच्या या मागणीला आता लावून धरणे गरजेचं असल्याचं पर्यावरण प्रेमी म्हणत आहेत। तर कोकणातील लाकूड माफिया हे राजकीय वरदहस्तानं प्रेरित असल्याच्या चर्चा आता सध्या कोकणात सुरू आहेत। कोकणातील लाकूड माफियांना कोकणातीलच मोठ्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा सुरू आहे। त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारच्या कारवाई होत नाही। वन विभागावर देखील त्या राजकीय नेत्यांचा दबाव असतो। कोट्यावधी रुपयांची उलाढाल हे लाकूड माफिया वृक्षतोडीच्या माध्यमातून करत आहेत। मात्र कोकणचं भविष्य अंधारात ठेवण्याचं पाप या लोकांकडून सुरू असल्याचं बोललं जात आहे। एका बाजूला कोकणामध्ये खाजगी जमिनींचं प्रमाण सर्वाधिक आहे। या पार्श्वभूमीवर वृक्षतोड करताना वन विभागाची परवानगी आवश्यक आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी जंगलतोड करायची असेल तर त्याची शहानिशा करून वन विभाग त्यांना परवानगी देतं। मात्र कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता वारेमाप परवानगीचे पासेस वन विभागाकडून दिले जातात। अशा घटना देखील याआधी घडल्या आहेत। एवढेच नव्हे तर अशा प्रकारामुळे एका वन विभागाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई देखील झाली आहे। त्यामुळे वन विभागानं गांभीर्याने लाकूड तोडीचे पासेस देण्याबाबतचे निर्बंध कडक करण्याची गरज आता निर्माण झाली आहे।
आहे.